नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुढीपाडवा जवळच येतोय आणि त्याची तयारी प्रत्येकाला करावीच लागते. तर आज आपण गुढीपाडव्याला केल्या जाणाऱ्या पुरणपोळीच्या स्वयंपाकातली एक खास आमटीची रेसिपी पाहतोय, म्हणजेच कटाची आमटी, म्हणजेच येळवण्याची आमटी. तर ही आमटी सर्वांच्याच आवडीची असते आणि पुरणपोळी किंवा मराठी सण म्हटलं की पुरणपोळी आलीच आणि पुरणपोळी असेल तर सोबत कटाची आमटी ही असतेच असते. भले तुम्ही ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज मी आमच्या सोलापूर मध्ये स्पेशल जी बनवली जाते ती रेसिपी दाखवते आहे. ही जी आमटीची रेसिपी आहे अगदी करायला सोपी आहे. तुम्ही घरातल्या साहित्यामध्ये करू शकता. चवीला एकदम मस्त लागते. ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कटाची आमटी करण्यासाठी इथे मी डाळ शिजवून हे येळवून काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं घट्ट येळवून निघतं. त्याचबरोबर थोडीशी डाळ सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे. त्यामुळे भाजी एकदम छान होते, घट्ट होते. आणि इकडे आपल्याला लागणार आहे काळं तिखट, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरी, जिरं आणि गरम मसाला थोडासा घेतलाय, हळद घेतलेली आहे आणि इकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी एक वाटण तयार करून घेतले. सुकं खोबरं अगोदर मिक्सरवरती बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये लसूण आणि भरपूर कोथिंबीर व 4 कढीपत्त्याची पानं घालून मी मिक्सरवरती बारीक करून घेतलंय. फोडणीसाठी तेल आहे. आपण तेल कढईमध्ये घालूया. तर साधारण मोठे 4 चमचे किंवा आपण भाजीची जी पळी असते ती 1 पळी मी तेल घातलेलं आहे. कटाची आमटी आहे त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर होतो किंवा तुम्हाला आवडत नसेल तर कमी घातलं तरीही चालेल. तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की नंतर जिरं घालायचं आणि नंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता एकदम छान तडतडला की कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीर कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला. कढीपत्ता आणि कोथिंबीर परतून झाली की यामध्ये आता आपण घालूयात थोडीशी हळद, त्याचबरोबर काळं तिखट. काळं तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. काळं तिखट म्हणजेच काळा मसाला. आमच्या सोलापूर भागामध्ये काळं तिखट म्हणतात. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला किंवा धनेजिऱ्याची पूड घातली तरीही चालेल. हे व्यवस्थित सगळे मसाले परतून घेऊया. 1 मिनिटभर हा सगळा मसाला मी परतून घेतला. आता आपण यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण. तर अशा पद्धतीने वाटण तयार केल्यामुळे भाजी चवीला खूप भन्नाट लागते. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी हिरवी कटाची आमटी सुद्धा केली जाते. म्हणजेच हिरव्या वाटणातली येळवण्याची आमटी. त्यामध्ये हिरवी मिरची घातली जाते. त्यामुळे ती भाजी हिरवी दिसते. भरपूर कोथिंबिरीचा वापर करतात. आता हे सगळे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये हे काढून घेतलेलं येळवणं घालूयात. तुम्हाला हवं तेवढं जेवढी तुम्हाला भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. मी ते पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आता या भाजीला आपल्याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायची ही भाजी. म्हणजे याचा थिकनेस वाढतो आणि कट ही खूप छान येतो. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. शिजवल्यानंतर याचा दाटसरपणा वाढतो आणि चवीला सुद्धा भाजी खूप भारी लागते. अशा पद्धतीने खमंग अशी ही कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. थोडक्यात काय येळवण्याची आमटी आपली तयार झालेली आहे.
गुढीपाडवा आहे, स्पेशल पदार्थ असतात, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्यामध्ये ही कटाची आमटी खूप महत्वाची असते. तर अशा पद्धतीने करायला अगदी सोपी आहे. नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. धन्यवाद.